पुण्यातील काँग्रेस कार्यकर्ते अस्वस्थ, ना खंत ना खेद, स्थानिक बैठकांना पदाधिकारीच गैरहजर। राज्यातच नव्हे तर देशातही काँग्रेसने अनेक लोकसभा मतदारसंघात बाजी मारली। पुणे शहर लोकसभा मतदारसंघात मात्र काँग्रेसला पराभव पत्करावा लागला। राज्यात अन्य ज्या ठिकाणी पराभव झाला तिथे त्याची दखल घेत प्रदेश काँग्रेसने दुरुस्तीही केली। पुणे लोकसभा मतदारसंघात मात्र पक्षाकडून अधिकृत स्तरावर पराभवाची कारण मीमांसाही व्हायला तयार नाही। पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच आता याची जोरदार कुजबूज सुरू झाली आहे। पुणे लोकसभा मतदारसंघ स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ होता, मात्र गेल्या 3 सलग लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आणि या मतदारसंघावर वर्चस्व मिळवले। 3ही वेळा वेगवेगळे उमेदवार होते, तरीही तब्बल 3-3.5 लाख मतांच्या फरकाने हे उमेदवार विजयी झाले। 2024च्या निवडणुकीत भाजपने पुन्हा नवीन उमेदवार दिला। माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली। कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 28 वर्षांचा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणणारे रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली। 2 माजी नगरसेवकांमध्ये ही लढत झाली। धंगेकर यांच्या मागे कसब्याचे वलय होते, म्हणून ही लढत चुरशीची होईल अशी राजकीय निरीक्षकांची अपेक्षा होती। प्रत्यक्षात मात्र भाजपने 1.25 लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला। काँग्रेसला धंगेकर यांच्या हक्काच्या कसबा विधानसभा मतदारसंघातही पिछाडी पाहावी लागली। त्यामुळेच या पराभवाची कारण मीमांसा व्हावी, त्यात अनेक गोष्टी उघड होतील असे काँग्रेसच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी अंग झटकून काम केले नाही असे कार्यकर्त्यांना वाटते। महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस बरोबर लहान मोठ्या तब्बल 38 संघटना आणि प्रमुख घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार व शिवसेना उद्धव ठाकरे हे पक्ष होते। विजयी उमेदवाराला मिळणारे मताधिक्य घटले आहे ही काँग्रेससाठी दिलासाची बाब असली तरी त्यामुळेच आणखी जोर लावला असता तर काँग्रेसला विजयही मिळाला असता अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। अनेक स्थानिक नेत्यांनी संपूर्ण निवडणूक काळात काँग्रेस भवन सोडलेच नाही, मित्र पक्षांना विश्वासात घेतलेच गेले नाही, नियोजनासाठीच्या समित्या परस्पर केल्या गेल्या अशा अनेक तक्रारी केल्या जात आहेत। मात्र पक्षाकडूनच या पराभवाची मीमांसा केली जात नाही असे कार्यकर्त्यांचे मत आहे। प्रदेश समितीकडून राज्यातील अन्य मतदारसंघांमध्ये जिथे पराभव झाला तिथे अशी मीमांसा केली गेली। कामचुकारपणा केला असे आढळल्यावर कारवाई देखील करण्यात आली। पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला। असे काहीच पुणे लोकसभा मतदारसंघात होत नसल्याने पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत। या संदर्भात पुण्यात जी बैठक पार पडली त्यात स्थानिक प्रमुख कार्यकर्ते, पुण्यातील पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, माजी नगरसेवक यांना बोलावले नसून मोजक्या पदाधिकाऱ्यांमध्येच बैठक आटोपती घेतली। त्या संदर्भात प्रेसला देखील माहिती दिली नाही अशी कार्यकर्त्यांची खंत आहे। या संदर्भात पुण्यात जी बैठक पार पडली त्यात स्थानिक प्रमुख कार्यकर्ते, पुण्यातील पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, माजी नगरसेवक यांना बोलावले नसून मोजक्या पदाधिकाऱ्यांना घेऊन मीटिंग आटोपती घेतली। ही पहिली निवडणूक आहे ज्यामध्ये महाविकास आघाडी किंवा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा झाला नाही, तसेच महिला मेळावा व युवक मेळावा देखील झाला नाही। राहुल गांधी सोडता एकाही प्रमुख नेत्याची सभा किंवा रॅली झाली नाही। याच सोबत रवींद्र धंगेकर हा काल आलेला उमेदवार बाहेरचाच आहे असा प्रचार काही मुठभर नेत्यांनी करून त्यांना एकटे पाडले। या सर्व यंत्रणा जर प्रामाणिकपणे कामाला लागल्या असत्या तर वातावरण तयार होऊन 100% ही निवडणूक जिंकली असती अशी खंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। पराभवाची कारणे शोधण्यात मला स्वतःला रस नाही, मी काम करणारा माणूस आहे, मात्र पक्ष म्हणून याचा शोध वरिष्ठ घेतीलच। पराभव झाला तरीही आम्ही लगेच कामाला लागलो आहोत। सुरक्षित पुणे यावर आम्ही ठाम आहोत असे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले।